तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं बोलीनं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या वस्तूला हात घालते ती वस्तू तुझी होते, ज्या कपड्यांना हात घालते तो कपडा तुझा होतो. हे एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला पोरा लांबूनच बाप म्हणतो दादी आधी दे, आवडलाय काय शर्ट चालू चाल, पैशाचं मी बघतो आणि मला मिळालं नाही तुम्हाला मिळालंच पाहिजे. तुमच्यासाठी तर रात्रंदिवस त्या कंपनीमध्ये आले, रात्रीची शिफ्ट करतो, दिवसाची पाळी करतो, 24 तास त्या कंपनीमध्ये मी पडून असतो. पोरानं तुम्हाला असं वाटतं माझा बाप मला काय भेटत नाही. अरे पोरा तुमच्यासाठीच मी काम करतोय की रे, तुमच्यासाठीच रात्रंदिवस मी बाहेर पडतोय की रे. विचार तुझ्या आईला, विचार तुझ्या आईला. हे माझ्या लेकरानं हे ती सगळी महागडी कपडे तुमचे होतात पोरानं. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही अंगावर मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. आणि पोरे हे बिना बाबाचं पोरगं कुठल्या तर झाडाखाली उभा असतं. हे बिना बाबाचं पोरगं कुठल्या तर झाडाखाली उभा असतं. तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशी नवीन कपडे चालली असते. ते पोरगा हे डोळं भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतात, डोळं भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतात आणि पळत घरी जातं. हे पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबाडा फोडत आपल्या आईला म्हणता आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय म्हणा दे. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट. गप रडू नको, गप रडू नको. पोराला माहित असत 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असत 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. हे दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असतात आणि माऊली आपल्या कुंकुमाच्या आठवणीत रडत असते. हे दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात आणि माऊली आपल्या लेकराला म्हणते, गपकीर घाल, कारण तेच काम. अरे तुझा बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं. गप तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी दिला नाही केलं. अरे तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही केलं. अरे वासनानं भरलेल्या सगळ्या नजरा माझ्या शरीरावर रोज पडत असतात केलं. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठा करते की नाही सांग बरं. गप रडू नको, गप 2 दिवसानं येते, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ती माऊली त्यावेळेला ती आई आपल्या लेकराला मिठीत घेत म्हणती, गपकीर बाळा. त्याला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू पुसत आपल्या आईला म्हणताय, आय तू रडू नको आय, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय, तू रडू नको आय, तू रडू नको. मी मोठा होणार आय, मी शिकणार आय, मी मोठा होणार, मी शिकणार. प्रत्येक सणाला तुझ्या अंगावर नवीन कपडा चढवणार आय, तू रडू नको आय, तू रडू नको. ज्या पोराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं. पोरानो, या डोळ्यातल्या अश्रूला अग्नी बनवा. हे डोळ्यातले अश्रू तुमची ताकद आहे, परिवर्तनाची ताकद या डोळ्यातल्या अश्रूमध्ये आहे. पोरानो, उगाच डोळ्यात अश्रू आले, चक्कर येऊन पडलात, तात्पुरतं परिवर्तन मला नको आहे, कायमस्वरूपी परिवर्तन. आणि लक्षात घे, या डोळ्यातले अश्रू या डोळ्यातले अश्रू लक्षात घे, हे तुला दाखवून देतात तुझं कायमस्वरूपीचं परिवर्तन होत आहे. पोरा, एकही पोरगा आत्महत्या करणार नाही, एकही पोरगा व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही, एकही पोरगा आपल्या आई बापाला उलटून बोलणार नाही, एकही पोरगी आपल्या आई बाबाच्या तोंडावर थोंबून निघून जाणार नाही. हे पोरानो, आणि तुम्हाला सांगतो, बापाला कधी बघायचं ना, नवीन कपडे सणाला घेऊन देतो तेव्हा बापाला बघायचं नाही पोरी, तेव्हा बापाला बघायचं नाही. बघ, हे बापाला जर बघायचं असेल, बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं,
आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं पोरानं, त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानं. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे थांबतो बघितलं, पण थांबत असताना माझ्या लेकरा, थांबत असताना माझ्या लेकरा तुझ्या काळजामध्ये शेवटचं पेरतो बघ. पोरी इकडे बाप, हे बाप पोरा, 2 महिन्याचं घराचं मांजर किंवा कुत्र इकडं तिकडं निघून गेलं तर 4 दिवस रडता. आणि पोरानं, तुझ्या बापानं तर तुला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की रे पोरा. 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय. आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकल, त्या बापाला कसं वाटेल रे? अरे बापावर रुसता काय? घरात सगळ्यांशी बोलता, पण 10 दिवस त्या बापाशी तुम्ही बोलत नाही. अरे त्या बापाला कसं वाटत असेल? तुझ्या समोर बाप शांत असतो, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडत असतो. माझं पोरग माझ्याशी बोलत नाही, माझं काय चुकलं, माझं काय चुकलं? अरे स्वतः उपाशी राहिला पण तुला घास भरवला. त्या बापासमोर जर तू व्यसन करायला लागलास नालाय का, तू आत्महत्या करायला लागलास, तर त्या बापानं जगायचं कसं पोरा? त्या बापानं जगायचं कसं? म्हणून तुला सांगतोय बघ, हे पोरी इकडे बघ, हे ऐका माझा पोरी. 2 महिन्याचं मांजर घरातून निघून गेलं, 2 महिन्याचं मांजर घरातून निघून गेलं, 2 महिन्याचं मांजर घरातून निघून गेलं तर 4 दिवस तुम्ही रडता. आणि तुझ्या बापानं तर तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय पोरी. 20 वर्ष. आणि तुझ्या बापाची खरी गोष्टी कधी सुरू होते तेवढं सांगतो. मी तर थांबतो बघ. हे पोरी, ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं, सगळ्या घरामध्ये आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा रडत असतो हंबरडा फोडून.